नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण रोजगाराचा सनातनवादी सिद्धांत याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेत रोजगाराची स्थिती कशी असते आणि बेरोजगारी जर अस्तित्वात आली असेल तर ती कशी दूर करता येते याबाबत आपले विचार व्यक्त केलेले आहेत. जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनाच परंपरावादी किंवा परंपरागत अर्थशास्त्रज्ञ म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिस्ट असंही म्हटलं जातं. या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे बी से, प्राध्यापक जे एस मिल, प्राध्यापक फिशर, प्राध्यापक एस सी पिगू इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. या सर्व सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या ग्रंथात किंवा आपापले जे संशोधन कार्य आहे त्या संशोधन कार्यात उत्पादन व रोजगार विषयक जे विचार मांडलेले आहेत त्यालाच सनातन रोजगार सिद्धांत किंवा अभिजात रोजगार सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे सनातन रोजगार सिद्धांत हा कुठल्याही एका सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला किंवा स्पष्ट केलेला रोजगाराचा सिद्धांत नाही, तर वेगवेगळ्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे जे विचार मांडलेले आहेत त्या सगळ्या विचारांना म्हणजे रोजगार विषयक त्यांचे जे विचार आहेत त्या सगळ्या विचारांना सनातन रोजगार सिद्धांत किंवा अभिजात रोजगार सिद्धांत असं म्हटलं जातं. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये जो सरकारचा निर्हस्तक्षेप असतो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल म्हणजे सरकारचं निर्हस्तक्षेपाचं धोरण असेल तर त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात पूर्ण रोजगार पातळीला अर्थव्यवस्थेचा समतोल झालेला असतो. म्हणजे सरकारने जर अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही असं धोरण निश्चित केलेलं असेल, असं धोरण स्वीकारलं असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घ कालावधीत पूर्ण रोजगाराची परिस्थिती ही अस्तित्वात असते. दीर्घ कालावधीत अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार पातळीला समतोल प्रस्थापित करते. सरकारी हस्तक्षेपामुळे मागणी आणि पुरवठ्यातील समतोल त्या ठिकाणी बिघडून किंवा त्यामध्ये असमतोल निर्माण होऊन जर अपूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात आली तर त्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप हा एकमेव घटक कारणीभूत ठरतो. म्हणजे सरकारी हस्तक्षेपामुळेच मागणी आणि पुरवठ्यामध्ये असमतोल निर्माण होऊन अपूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण होते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेत नेहमीसाठी पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात असते. काही विशिष्ट कारणांमुळे जर अर्थव्यवस्थेत बेरोजगारी अस्तित्वात आली असेल तर ती अल्पकाळपर्यंतच राहते. म्हणजेच दीर्घकाळात अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगाराच्या स्थितीतच असते. म्हणजेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात कोणत्याही परिस्थितीची बेरोजगारी अस्तित्वात असत नाही. म्हणजेच अर्थव्यवस्था कायमस्वरूपी पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीतच असते. जे बी सेचा बाजार नियम हा सनातनवादी सिद्धांताचा एक प्रमुख आधार आहे. प्राध्यापक ए सी पिगू यांनी देखील सनातनवादी रोजगार सिद्धांतामध्ये मोलाची भर घातलेली आहे. त्यामुळे सनातनवादी सिद्धांतामध्ये किंवा उत्पादन व रोजगार विषयक सिद्धांतामध्ये सेचा बाजार नियम हा महत्त्वाचा समजला जातो. म्हणजे सनातनवादी सिद्धांतामध्ये जे बी से यांचा बाजार नियम हाच सनातनवादी उत्पादन व रोजगाराचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. तर त्याचं सविस्तर विश्लेषण आज आपण या ठिकाणी करणार आहोत. जे बी से यांचा बाजार नियम. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ जे बी से यांच्या कार्यकाळात अशी विचारसरणी अस्तित्वात आलेली होती किंवा प्रस्थापित झालेली होती की लोक आपल्या उत्पन्नापैकी बरेच उत्पन्न बचत करतात. म्हणजे जे बी सेच्या कालावधीमध्ये बचतीचं प्रमाण जास्त आहे अशी विचारसरणी ही प्रस्थापित झालेली होती. बचत जास्त असल्यामुळे उपभोग खर्च कमी होऊन बाजारात नेहमीच मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहतो. त्याचा परिणाम अतिउत्पादन, बेरोजगारी व मंदीची परिस्थिती अस्तित्वात येते. जर उपभोग खर्च कमी झाला तर मागणी कमी होते, मागणी कमी झाली तर पुरवठा कमी होतो, पुरवठा कमी झाला तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी बेरोजगारी होतो. मागणी कमी झालं तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी उत्पादन साठून राहत म्हणजे अतिउत्पादनाची परिस्थिती निर्माण होते.
अति उत्पादन आणि बेरोजगारीची परिस्थिती अस्तित्वात आली तर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती अस्तित्वात येते. अशी विचारसरणी ही प्रस्थापित होती किंवा त्या अशा विचारसरणीचा प्रभाव त्यावेळेस होता. परंतु जेबीसे यांना हे विचार किंवा ही विचारसरणी मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी 1803 मध्ये अ ट्रिएटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात किंवा अर्थशास्त्रात सुप्रसिद्ध असलेला बाजार नियम मांडलेला आहे. अ ट्रिएटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये जेबीसे यांनी 1803 मध्ये अर्थशास्त्रीय विश्लेषणात सुप्रसिद्ध असलेला किंवा प्रसिद्ध समजला जाणारा बाजाराचा नियम मांडलेला आहे. त्यालाच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा उत्पादन व रोजगार विषयक सिद्धांत असं म्हटलं जातं. जेबीसे यांनी आपल्या बाजार विषयक नियमाची मांडणी किंवा व्याख्या ही पुढील प्रमाणे दिलेली आहे की जेबीसेच्या पुरवठा बाजार नियमानुसार जी व्याख्या त्यांनी केली त्या व्याख्येनुसार त्या ठिकाणी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. ही जेबीसेच्या बाजार नियमाची व्याख्या आहे. म्हणजे जेबीसेचा बाजार नियम एवढाच आहे की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील बाजारपेठेत येणारी जी प्रत्येक वस्तू आहे किंवा प्रत्येक वस्तूचा जेवढा पुरवठा केला जातो त्या पुरवठा केलेल्या प्रत्येक वस्तूला त्या ठिकाणी मागणी निर्माण होते. ही मागणी निर्माण करण्यासाठी विक्रेत्याला उत्पादकाला सरकारला कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागत नाहीत. मागणी निर्माण करण्याची क्षमता ही पुरवठ्यामध्येच आहे. म्हणजेच प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. याचा अर्थ असा आहे की बाजारपेठेमध्ये उत्पादक व विक्रेत्याने जेवढ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत, जेवढ्या वस्तूंचा पुरवठा केलेला आहे त्याला त्या ठिकाणी मागणी निर्माण होतेच. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कधीही अति उत्पादनाची परिस्थिती निर्माण होत नाही. त्यामुळे बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होत नाही. अति उत्पादनाची परिस्थिती जर निर्माण झाली नाही तर उत्पादनात घट करण्याचा प्रश्न अस्तित्वात येत नाही. त्यामुळे उत्पादन घटकांच्या रोजगारावर त्या ठिकाणी त्याचा दुष्परिणाम होत नाही. जेबीसे यांचा हा जो बाजार नियम आहे तर हा बाजार नियम विशिष्ट गृहीत परिस्थितीवर आधारित आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असतील किंवा अर्थशास्त्रातील सर्वसामान्य जे नियम आहेत त्या नियमांचा सिद्धांताचा विचार केला तर त्या नियमांसाठी सिद्धांतासाठी काही विशिष्ट परिस्थिती ही गृहीत मानली जाते. जेबीसेचा रोजगार विषयक सिद्धांत म्हणजेच सेचा बाजार विषयक नियम हा काही गृहीतांवर आधारित आहे. त्या गृहीतांचं आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यातलं पहिलं गृहीत आहे स्वयंचलित अर्थव्यवस्था. जी अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे किंवा अभ्यासासाठी ज्या अर्थव्यवस्थेचा जेबीसे यांनी विचार केलेला आहे ती अर्थव्यवस्था ही पूर्णपणे स्वयंचलित असते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत किंवा अर्थव्यवस्थेतील कोणत्याही आर्थिक क्रियेमध्ये कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये सरकारला आपला हस्तक्षेप करण्याची गरज नसते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये होणारे जे सगळे आर्थिक व्यवहार आहेत हे सर्व आर्थिक व्यवहार सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थितपणे पूर्ण होतात. म्हणजेच सरकारी निरहस्तक्षेपासह भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात असते असं गृहीत मानलेलं आहे. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नसतो. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो ती अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्थाच असते. सामान्यपणे समाजवादी अर्थव्यवस्था असेल किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था असेल तर सरकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी अनिवार्य असतो. त्यामुळे स्वयंचलित अर्थव्यवस्था या गृहीतामध्ये त्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. त्याचप्रमाणे ती अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था असते असं गृहीत मानलं जातं. त्यानंतर दुसरं गृहीत आहे पूर्ण स्पर्धा. अर्थव्यवस्थेतील वस्तू बाजार ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते त्याला वस्तू बाजार म्हटलं जातं. आणि घटक बाजार ज्या ठिकाणी उत्पादन घटकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याला घटक बाजार असं म्हटलं जातं. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील वस्तू बाजार आणि घटक बाजार या दोन्ही प्रकारच्या बाजारपेठेत पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. म्हणजेच या दोन्ही प्रकारच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत किंवा उत्पादन घटकांचा मोबदला हा ज्या ठिकाणी वस्तूची मागणी आणि पुरवठा दोन्ही घटक समान होतात त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत निश्चित होते. आणि उत्पादन घटकाची मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी समान होतात त्या ठिकाणी उत्पादन घटकाचा मोबदला निश्चित होतो. अशा अर्थाने पूर्ण स्पर्धेची परिस्थिती अस्तित्वात आहे असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर तिसरं गृहीत मानलं आहे पूर्ण रोजगार. अर्थव्यवस्थेत
किंवा बाजारपेठेत सर्व उत्पादन घटकांना रोजगार प्राप्त झालेला असतो. म्हणजेच चलनवाढीशिवाय पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो असं गृहीत मानलेलं आहे, की अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये जे उत्पादन घटक प्रस्थापित वेतनदराला त्यांच्याकडे विशिष्ट काम करण्याची पात्रता आहे, प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक उत्पादन घटकाला त्या ठिकाणी रोजगार प्राप्त झालेला असतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात असते. अशा पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीच्या कालावधीत चलनवाढ अस्तित्वात आलेली नसते. म्हणजे चलनवाढीशिवाय किंवा किंमत वाढीशिवाय ही पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात आलेली असते असं गृहीत मानलेलं आहे. म्हणजे या गृहीतामध्ये अर्थव्यवस्थेत चलनवाढ होत नाही आणि अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार आहे असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर चौथा घटक आहे बचत व गुंतवणूक समानता. अर्थव्यवस्थेतील बचत आणि गुंतवणूक हे दोन्ही घटक समान असतात. म्हणजेच बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता असते. तसेच बचत व गुंतवणुकीमध्ये जर असमानता निर्माण झाली तर त्यामध्ये समानता प्रस्थापित करण्याचं कार्य व्याजदरामार्फत केलं जातं. व्याजाचा दर हा लवचिक असल्यामुळे बचत व गुंतवणुकीबरोबर त्या ठिकाणी त्याची समानता प्रस्थापित होते. म्हणजे व्याजाचा दर कमी होऊ शकतो, वाढू शकतो. त्यामुळे व्याजदरामध्ये जर बदल झाला तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होते. अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक हे दोन घटक समान असणे अर्थव्यवस्थेच्या समतोलासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या सिद्धांतामध्ये देखील अर्थव्यवस्थेतील बचत आणि गुंतवणूक दोन्ही समान आहेत. त्यामध्ये असमानता निर्माण झाली तर ती असमानता दूर करण्याचं कार्य लवचिक व्याजदरामार्फत केलं जातं असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर पाचवं गृहीत आहे विस्तारावर मर्यादा नाही. जी भांडवलशाही अर्थव्यवस्था या सिद्धांतामध्ये नियमामध्ये गृहीत मानलेली आहे त्या अर्थव्यवस्थेतील बाजारपेठेच्या विस्तारावर किंवा व्याप्तीवर कोणतेही निर्बंध नसतात. म्हणजेच कोणतीही मर्यादा त्या बाजारपेठेवर असत नाही, की कोणत्याही वस्तूचं उत्पादन केलं असेल तर त्या बाजारपेठेची त्या वस्तूची विक्री करण्यासाठीचा बाजार किंवा त्याचा विस्तार किंवा त्याची व्याप्ती ही कुठेही मर्यादित असत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं निर्बंध असत नाहीत असं गृहीत मानलं जातं. त्यानंतरचं सहावं गृहीत आहे किंमत यंत्रणा. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मुक्त बाजार किंमत यंत्रणा प्रभावीपणे कार्य करते असे गृहीत मानले आहे. जे अर्थव्यवस्थेतील जे आर्थिक घटक आहेत किंवा आर्थिक क्रिया आहेत त्या आर्थिक क्रिया ह्या किंमत यंत्रणेद्वारे प्रभावीपणे पूर्ण केल्या जातात. त्यामुळे किंमत यंत्रणा ही प्रभावीपणे कार्य करते. किंमत यंत्रणेमध्ये किंमत निश्चित करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाची गरज नसते. त्यामुळे या अर्थव्यवस्थेतील किंमत यंत्रणा ही पूर्णपणे प्रभावी आहे, प्रभावीपणे कार्य करते असं गृहीत मानलं जातं. त्यानंतरचं गृहीत आहे दीर्घकाळ. रोजगाराच्या सनातनवादी सिद्धांतामध्ये म्हणजेच जेबीसे यांच्या बाजार नियमामध्ये फक्त दीर्घकाळाचा विचार केलेला आहे. म्हणजेच दीर्घकाळाचे गृहीत मानलेलं आहे. दीर्घकाळात अर्थव्यवस्थेत समतोल प्रस्थापित होऊन पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो असं या सिद्धांतामध्ये गृहीत मानलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते तर ती अल्पकाळात असत नाही. अर्थव्यवस्थेतील पूर्ण रोजगाराची परिस्थिती दीर्घकाळातच अस्तित्वात येते असं या ठिकाणी गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर उत्पन्न आणि खर्च दोन्ही समान असतात. म्हणजे उत्पन्न बरोबर खर्च. समाजात निर्माण होणारे म्हणजे समाजातील लोकांना सर्व प्रकारच्या मार्गांनी प्राप्त झालेले उत्पन्न समाजाकडून पूर्णपणे खर्च केले जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला प्राप्त होणारं उत्पन्न त्या घटकाकडून 100% खर्च केलं जातं असं गृहीत मानलं जातं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन हे उपभोग आणि गुंतवणूक खर्च यांच्यामध्ये विभागलं जातं. उत्पन्न बरोबर खर्च याचा अर्थ असा होतो की जेवढं उत्पन्न प्राप्त झालं तेवढं उत्पन्न त्या ठिकाणी वस्तू व सेवांच्या खरेदीवर खर्च केलं जातं. जे उत्पन्न बचत केलं जात असेल ते बचत केलेलं उत्पन्न त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी वापरलं जातं. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील जे एकूण उत्पन्न आहे किंवा एकूण उत्पादन आहे तर ते दोन घटकांमध्ये विभागलं जातं किंवा त्या दोन घटकांच्या बेरजे एवढं असतं, उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. त्यामुळे बचत केलेलं उत्पन्न गुंतवणूक खर्चाच्या सहाय्याने पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये येतं. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च हे दोन्ही घटक समान असतात असं गृहीत मानलं जातं. त्यानंतरचं गृहीत आहे पैशाचा पुरवठा.
अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचे मोजमाप करणारं साधन म्हणजेच या ठिकाणी पैशाचा वापर त्यासाठी केला जातो. अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचं मोजमाप करणारे जे साधन आहे त्या साधनाचा म्हणजेच अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा हा स्थिर असतो. त्यामध्ये वाढ किंवा घट होत नाही असं गृहीत मानलं जातं. जर अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल होत असेल, त्यामध्ये वाढ होत असेल, घट होत असेल, तर त्याचं मूल्य त्या ठिकाणी बदलतं. आणि पैशाचं मूल्य जर बदललं तर पैशाच्या साह्याने ज्या आर्थिक क्रियांचं मोजमाप केलं जाणार आहे त्यांचं देखील मूल्य त्या ठिकाणी बदलतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा स्थिर असतो असं गृहीत मानलं जातं. त्यानंतरचं 10वं गृहीत आहे एकजिनसी श्रमिक. अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्रियेमध्ये सहभागी झालेले सर्व श्रमिक कार्यक्षमतेच्या दृष्टीने एकजिनसी असतात. म्हणजेच प्रत्येक उत्पादन घटकाची किंवा प्रत्येक श्रमिकाची जी उत्पादन क्षमता आहे त्याची जी कार्यक्षमता आहे तर ती कार्यक्षमता ही सारखी असते. सारखी असते म्हणजे प्रत्येक उत्पादन घटक ज्या ठिकाणी उत्पादन क्रियेमध्ये सहभागी झालेला आहे त्या ठिकाणी ज्या प्रकारची कार्यक्षमता आवश्यक आहे त्या सर्व उत्पादन घटकांची कार्यक्षमता ही सारखीच असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक असत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादन घटक किंवा श्रमिक हे एकजिनसी असतात असं गृहीत मानलं जातं. त्यानंतरचं 11वं गृहीत आहे किंमत आणि मजुरी ही लवचिक असते. अर्थव्यवस्थेतील सर्व वस्तूंच्या किमती आणि श्रमिकांचा मोबदला म्हणजेच मजुरी किंवा वेतन दर हे लवचिक असतात. म्हणजेच त्यामध्ये कधीही वाढ होऊ शकते, कधीही घट होऊ शकते, म्हणजेच ते बदलणारे असते. वस्तूची किंमत ही सरासरी खर्चाबरोबर असते तर श्रमिकांची मजुरी ही सीमांत उत्पादकतेबरोबर असते. म्हणजे सर्वसामान्यपणे वस्तूची किंमत ही सरासरी खर्चाबरोबर निश्चित होते, कारण ही किंमत निश्चित करण्याचं कार्य हे बाजारपेठेमध्ये वस्तूची मागणी आणि पुरवठा यांच्या साह्याने निश्चित होत, बाजार यंत्रणेच्या साह्याने निश्चित होत. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही घटकाचा हस्तक्षेप असत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत ही सरासरी खर्चाबरोबर निश्चित होते आणि श्रमिकाची मजुरी किंवा वेतनाचा दर हा त्याच्या सीमांत उत्पादकतेबरोबर निश्चित होतो असं गृहीत मानलं जातं. त्यानंतरचं 12वं गृहीत आहे पैशातील वेतन आणि वास्तव वेतन. श्रमिकांना प्राप्त होणारं पैशातील वेतन ज्या दिशेने त्यामध्ये बदल होतो त्याच दिशेने वास्तव वेतनामध्ये बदल होतो असं गृहीत मानलं जातं. म्हणजे जे वेतन त्या श्रमिकाला चलनामध्ये प्राप्त होतं त्याला पैशातील वेतन असं म्हटलं जातं. त्या वेतनाशिवाय श्रमिकाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा किंवा सुविधा प्राप्त होतात किंवा वस्तू व सेवांमध्ये जे वेतन प्राप्त होतं त्याला वास्तव वेतन असं म्हटलं जातं. की श्रमिकाला दर महिन्याला 50,000 रुपये एवढं पैशातील वेतन प्राप्त होतं, त्यामुळे ते त्याचं पैशातील वेतन आहे. त्याचबरोबर त्या श्रमिकाला राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात असेल तर त्याचं वास्तव वेतन त्यामध्ये त्या ठिकाणी वाढवत की 50,000 रुपये त्याचं पैशातील वेतन, राहण्याच्या सुविधेचा खर्च 5,000 रुपये असेल तर त्याचं एकूण वेतन 50 अधिक 5,000. म्हणजे त्याला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधेचं जेवढं मूल्य असेल, मोबदला असेल, किंमत असेल तर ते देखील एकूण वेतनामध्ये समाविष्ट केलं जातं. त्यामुळे या दोनही घटकांमध्ये सारख्याच दिशेने बदल होतो असं गृहीत मानलं जातं. म्हणजेच पैशातील वेतन जर वाढलं तर श्रमिकाचं वास्तव वेतन देखील वाढतं, म्हणजे त्याला दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधा देखील त्या ठिकाणी वाढवल्या जातात. म्हणजेच पैशातील वेतन आणि वास्तव वेतन या दोन घटकांमध्ये समस्वरूपाचा संबंध अस्तित्वात असतो असं गृहीत मानलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सेचा बाजार नियम आणि त्याची गृहीत परिस्थिती याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. सेच्या बाजार नियमाचं सविस्तर विश्लेषण किंवा त्याचं स्पष्टीकरण हे आपण पुढच्या सेशनमध्ये करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.